नमस्कार. मी जगदीश पवार. जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि त्यासाठी फील्ड ट्रेनर म्हणून मी काम केलेलं आहे. तर सध्या सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, परंतु काही जणांना हे काम करत असताना थोड्याफार अडचणी येत आहेत. तर एक फील्ड ट्रेनर म्हणून मला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्यापैकी आत्ता सध्या स्थितीला एक जे प्रगणक आहेत त्यांच्याकडनं एक चूक म्हणूया किंवा त्यांच्याकडनं नवीन ॲप आहे आणि प्रथमच आपल्या पूर्ण देशामध्ये ही जनगणना ही डिजिटल स्वरूपात होते. पहिलाच प्रयोग आहे आणि तो चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या पार पडतोय. परंतु डिजिटल असल्यामुळे सुरुवात आहे, त्यामुळे काही ना त्या अडचणी येत आहेत. तर सद्यस्थितीला सर्वत्र एक अडचण पाहायला मिळते की आपण जो डेटा भरतोय त्यामध्ये चुकून जर एंट्री झाली तर आपण आपले जे प्रगणक आहेत ते तो डेटा डिलीट करतात आणि चुकीमध्ये एखादी पहिली इमारत आहे तिथला डेटा चुकीचा भरल्यामुळे इमारत टाकल्यानंतर पुढचा गणनाघर येताना तो दिसत नाही आहे, अशी सर्वत्र शंका आहे. परंतु मी सगळ्यांना एक व्हिडिओ दाखवतोय की ज्याच्यामध्ये तुम्ही डिलीट केलेला जो गणनाघर आहे किंवा इमारत आहे तो पुन्हा डेटा आपल्याला मिळतो. तो कशा पद्धतीने मिळवला जाईल त्यासाठी हा पुढील व्हिडिओ आहे तो व्यवस्थित पहा आणि सर्वत्र तो व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्यासारख्या सर्व प्रगणक आहेत, पर्यवेक्षक आहेत, यांना त्याचा उपयोग होईल. तर हा पुढचा व्हिडिओ आहे, सगळ्यांनी तो व्यवस्थित बघून घ्या. त्यामध्ये जर काही अडचणी आलात तर कृपया त्याच्यावर कमेंट्स करा, म्हणजे ज्या कोणाला अडचण येतील त्याच्यावर आपण एक योग्य मार्गदर्शन माझ्याकडनं जितकं होईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करेल. तर पुढील व्हिडिओ आहे तो आपण व्यवस्थित पाहून घ्यावा. यामध्ये आपले ऑप्शन्स आपल्याला समोर दिसतात. घर यादीतील नोंद आहे, पुढचा आहे माहिती अद्ययावत करा, तिसरा आहे आधीच सिंक केलेले डेटा संपादित करा, चौथा आहे सारांश. तर आपण सुरुवातीला पाहूया, मी जे एंट्री केलेले आहेत ते तुम्हाला दाखवतोय. इथे इमारत क्रमांक 2 गणनाघर क्रमांक 002, इमारत क्रमांक 3 गणनाघर 004. आता हा डेटा आहे इमारत क्रमांक 2 गणनाघर 003. अशा मी एकूण इथे 3 तुम्हाला एंट्री दिसत आहेत माझ्या. तर आता याच्यामध्ये आपण कोणतीही एक एंट्री आपण डिलीट मारूया आणि मग तुम्हाला सांगूया. मी 1 नंबरची एंट्री डिलीट मारतोय. चला आपण 1 नंबरची एंट्री आपण याच्यामध्ये, त्या अगोदर आपण सारांशमध्ये एकदा जाऊन येऊया. सारांशमध्ये तुम्हाला दिसते, यामध्ये पाहिले तर एकूण गणनाघर झालेली 4 पैकी 1 सिंक केलेला आहे, 3 पूर्ण आहेत आणि 2 हटवलेले आहेत. तर हटवलेलाचा विचार करायचा नाही आहे सध्या आपल्याला काउंटिंग करताना गणनाघर क्रमांक 4 आलेले आहेत. एकूण टोटल गणनाघरे 4 झालेली आहेत, त्यापैकी मी 1 सिंक केलेले आहे आणि 3 पूर्ण आहेत, अशा एकूण 4 दिसते. आता मागे जाऊया आपण यामध्ये माहिती अद्ययावत करता. तर यामध्ये सगळ्यांचं जरा थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे की नेमकं डिलीट केलेला डेटा येतोय की नाही, तोच नंबर आपल्याला पुढे जंप होतोय किंवा तो नंबर स्किप होऊन पुढे येतोय. तर याच्यावरचं उत्तर आता तुम्हाला मिळेल. तर आता आपण याच्यामध्ये नीट पाहिलं तर इथे इमारत क्रमांक 2 आहे आणि गणनाघर क्रमांक 2 आहे, 002 येतोय. तर आपण पहिलं एक डिलीट मारूया. चला हे मी आपण डिलीट मारूया. आता याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये इमारत क्रमांक 2 आहे 003, इमारत क्रमांक 3 आहे 004. आता मी मागे गेल्यानंतर माझ्या लक्षात येतं की इथे मी काय मिस आहे. तर बघा काय मिस केलेलं आहे मी. इमारत क्रमांक 1 गणनाघर 1, इमारत क्रमांक 2 गणनाघर 2 हे मी डिलीट केलंय. दिसते इथे तुम्हाला हटवलेलं दिसते. 2 मध्ये 3 आहे ते देखील हटवलं होतं, 2 मध्ये 3 आहे ते हटवून मी पुन्हा भरलेलं आहे. तर सद्यस्थितीमध्ये इमारत क्रमांक 2 मधलं मी 2 हटवलंय, तर ते मला परत मिळते की नाही हे आपण पाहूया. तर हे कसं मिळवायचं, आपण घर यादी क्रमांकामध्ये आलो. यामध्ये मी जे माझा इमारत क्रमांक डिलीट केलेला आहे ते मी ती इमारत क्रमांक टाकली. त्यानंतर ज्यावेळेस मी जर नवीन म्हटलं तर इथे 5 नंबर येईल, पण मला तो 5 नको आहे, मला जे डिलीट झालेले 2 आहे ते 2 हवंय. सगळ्यांचं इथेच कन्फ्युजन होतंय की आम्ही नवीन म्हणतोय परंतु इथे तो मिळत नाही. तर नवीन न म्हणता इथे जो ॲरो आलेला आहे त्यावर क्लिक करा. माझं मी डिलीट 2 केलं होतं, मी 2 वर क्लिक केलं म्हणजे इमारत क्रमांक 2 डिलीट केलेलं घराचा क्रमांक 2 आलेला आहे, बरोबर जो मला पाहिजे होता तो मिळाला. मी पुढे
पुढे गेल्यानंतर मी जी माहिती भरली होती ऑलरेडी ती राहिली त्याच्यामध्ये. जी मागे चेंज करायचं असेल तुम्ही मागे जाऊन चेंज करू शकता. टाइल्स, पक्क्या विटा, कॉन्क्रीट. आणि मी मला इथे दुकान दाखवायचं तर मी दुकान करेन आणि मी भरून घेईन. आता मी पुन्हा एकदा इथे येणार. इथे पाहिल्यानंतर माझ्या जी सिक्वेन्स होती, माझ्या सिक्वेन्समधनं हा नंबर मिस झाला होता, तो पुन्हा आला. पहा इथे इमारत क्रमांक 2 गणनाघर 2, इमारत क्रमांक 2 गणनाघर 3, इमारत क्रमांक 3 गणनाघर 4. म्हणजेच मी जर सिक्वेन्स पाहिली माझी तर इमारत क्रमांक 2 2 आणि 3 म्हणजे सिक्वेन्स आलं आहे. त्याच्यामध्ये जे गणनाघर माझं मिस झालं होतं 2 3 आणि 4 ते देखील कंटिन्यू आलेले आहेत. म्हणजे यावरनं असं लक्षात येते की आपण जर एंट्री केली तर ती एंट्री चुकून डिलीट झाली तर ती आपल्याला परत मिळवता येते. परत एकदा जर तुम्हाला पाहायचं असेल पुन्हा आपण एक एंट्री मारतोय. मी स्वतःहून एक एंट्री घेऊ आपण. आता गणनाघर आपण 3 घेऊया. 2 झाले 3 झाले. आता 3 मधलं मी नवीन घेणार. तो नवीन मला 5 नंबर मिळाला त्याच्यामध्ये. मी पुढे गेलो. मी माहिती पटकन भरून घेतो. याच्यामध्ये मी शाळा घेईन. पुढे जाऊन माझी माहिती सबमिट झाली. ओके, मी चेक केलं. आता ह्यामध्ये इमारत क्रमांक 3 आलेला आहे. इमारत क्रमांक 3 गणनाघर 5. आता ह्यामध्ये मी असं केलं माझ्याकडनं इमारत क्रमांक 3 इथेही आहे, इमारत क्रमांक 3 इथेही आहे. यामध्ये इमारत क्रमांक मला हा डेटा माझा मी आता भरलेलाच डिलीट मारतो. चला मी भरलेलाच डेटा डिलीट मारला. बघा इमारत क्रमांक तो डेटा मी डिलीट मारलेला. यामध्ये पुन्हा इथे येणार. ह्याच्यामध्ये मी 3रा क्रमांक टाकणार. 3रा क्रमांक टाकल्यानंतर मी जर नवीन म्हटलं तर 6 येईल. पण मला 6 नको आहे. मला फक्त 5 हवं आहे. जो मला मिस होतो पुढे जात होता तर मी ते ॲरोवर क्लिक करेल, 5वर क्लिक करणार, पुढे जाणार. त्यानंतर मागे येऊन पुन्हा माहिती चेक करेल. जी माहिती भरली होती ती ॲज इट इज आहे. ती पुढे गेलो आणि जी शाळा होती मी शाळा निवडलं आणि फॉर्म भरून घेतला. जर तुम्ही पाहिलात तर आता आपण सारांशमध्ये येऊ. सारांशमध्ये पुन्हा एकदा सांगतोय. एकूण गणनाघरे 5 आली. 1 सिंक केलंय, उरलेली 4 आणि 1 5 बरोबर 5 येतात. काउंटिंग आपली जुळते. मी डिलीट केलेले आहे त्यांचा विचार करायचा नाही. पहा याच्यामध्ये क्रमांक सिंक केलेला 1, इमारत क्रमांक 1 001, इमारत क्रमांक 2 00 002 आलेला आहे. इमारत क्रमांक 2 इथे हटवला आहे, इथेही हटवला आहे. परंतु इथे बघा माझे नंबर कंटिन्यू आहेत का चेक करा. मग कंटिन्यू असेल तर 1 हटवलेले विचारात घेऊ नका. 1 नंतर तुम्हाला 2 मिळाला, त्यानंतर तुम्हाला 3 मिळाला, तुम्हाला 4 मिळाला आणि खाली तुम्हाला 5 मिळाला. तुमचा कुठलाही नंबर जंप झाला नाही, कुठलाही नंबर मिस झाला नाही. फक्त ओळ क्रमांक वाढत गेलेत. ओळ क्रमांक वाढल्यानं काहीही होत नाही. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. तुमच्या काही शंका आहेत त्या दूर झाल्या असतील. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अनेक प्रगणक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्यांना जी भीती होती, ज्यांना वाटत होतं की आपलं चुकलं तर काय होईल, तर अशाने तुमच्या खूप शंका कमी होत आहेत. तर मला वाटतं हे व्हिडिओ मिळाल्यानंतर अजून तुम्ही चांगल्या पद्धतीने काम कराल आणि योग्य पद्धतीनं काम केल्यानंच एक हास्य तुमच्या चेहऱ्यावर येईल. तर सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय आणि आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.